उभे होऊन जा 200 युनिट माप आहे बरं आता सक्सेस होणार आहे मग 200 युनिट बरोबर तिथे काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे चौकशीमध्ये आम्ही चौकशी केली व्हिडिओकडे जाऊ शकतो म्हणजे रेग्युलर कामामध्ये भालर येथील ग्रामवासी इथे जे चुन्याचा पासून भुकटी बनवण्याचा कारखाना जो इथे हार्मोनी नावाच्या कंपनीने तयार करणं सुरू केला आहे त्यासाठी जी लागणारी जमीन आहे त्यांची NOC नाही त्यांच्याकडे प्रोजेक्ट नाही आहे आणि ग्रामपंचायतची सुद्धा कुठलीही NOC न घेता BDO वणी यांनी त्याला NOC दिली आहे. मुळातच ग्रामपंचायतच्या हद्दीमधील एखादी व्यवस्था असेल तर त्याला NOC ही ग्रामपंचायतची पाहिजे कारण की ग्रामपंचायत अंतर्गत येणारी शेतीवाडी आणि इतर लोकांचं आरोग्य या कंपनीमुळे धोक्यात येते. या कंपनीमध्ये चुन्याची भुकटी तयार करत असताना हे टायरची डस्ट वापरतात आणि ते अतिशय हानिकारक आहे शरीराला. यासाठी गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की एक तर कंपनी इथून हटवावी आणि ग्रामपंचायतचं जर म्हणणं ऐकून घेत नसेल आणि सरकारकडे जाऊन त्या कंपनीने चिठी घालून गावकऱ्याच्या विरोधात NOC देणे हे अतिशय गंभीर बाब इथे दिसून आली आहे. मी माननीय उपविभागीय अधिकारी वणी आणि संबंधित उपोषणकर्ते यांची बैठक त्या कंपनीच्या मालकासोबत एकदा चर्चा करावी असं एक त्यांना सांगितलं आहे आणि कंपनीचे मालक आणि ज्यांची कोणाची कंपनी आहे ते सर्व लोक आणि गावातले ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावकरी मंडळी महिला आणि पुरुष या सर्वांसमक्ष एक चर्चा झाली पाहिजे. भविष्यात होणाऱ्या चुका झाल्या नाही पाहिजे म्हणून आपण यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माजी आमदार म्हणून मी इथे आलो आहे त्या उपोषणकर्त्यांना भेट दिली. जय महाराष्ट्र. ह्या मिनरल्स पहिले एक चिमणी होती नंतर 2 झाली त्याचं प्रदूषण एवढं वाढलं आहे ते पेटकोक जाळतात. पेटकोकमुळे त्या धुरामध्ये जे कण येतात ते जनावरांच्या चाऱ्यामध्ये घरामध्ये तुकडे तुकडे जमा होतात आणि चिकट पदार्थ आहे चिपकतात ते साबणाने धुतले तरी निघत नाही. आणि त्यानंतर मेसर्स हार्मोनी मिनरल ही नवीन कंपनी पुन्हा त्यांनी उभी केली आहे. त्याची NOC BDO साहेबांनी ग्रामपंचायतला न विचारता न विश्वासात घेता NOC दिली आहे. त्याच्यानंतर अकृषक परवानगी आज 18 तारीख 17 तारखेला SDO साहेबांकडे असले त्यांना आम्ही निवेदन देऊन अकृषक परवानगी देण्यात येऊ नये NOC कॅन्सल रद्द करण्यात यावी अशी विनंती केली. अर्ज सादर केले. त्यानंतर आम्हाला हा उपोषणाचा पाऊल उचलावा लागला. सुनावणी झालेली नाही. आमची मागणी आहे कंपनी बंद झाली पाहिजे. तुम्हाला इतरत्र कुठं MIDC आहे तिकडे हलवा ना. इकडे आमच्या गावकऱ्यांना कशाला त्रास देता. लोकांचं आरोग्य बाळ झाले लेकरं झाले शाळा झाल्या 700 ते 800 मीटरवर शाळा आहे त्यांचं आरोग्य धोक्यात येत आहेत ना. त्याच्यामुळे ही कंपनी बंद व्हायलाच पाहिजे. त्याचं नाव देवेंद्र उद्धव पारखे. आंदोलन कदाचित कंपनीच्या विरोधात सुरू आहे परंतु जी NOC देण्याची प्रक्रिया आहे ती नियमाला धरून देण्यात आलेली आहे. आचारसंहितेचं कुठलेही उल्लंघन झालेलं नाही. आचारसंहिता काळामध्ये रेग्युलर प्रशासकीय कामामध्ये कुठलाही अडथळा येत नाही आणि या अनुषंगाने कुठलाही राजकीय दबाव किंवा कुठलाही दबाव नव्हता. नियमानुसार सर्व कारवाई केली.